छगनराव, पोरगी पसंत आहे का? सांगायचं का मामाला मग? हा येत यायला काय लाजताय गडी पोरगाडी? हा तुम्हीच बघा आता काय समद्यासनी विचारून ठरवा. आता काय आता काय म्हणजे अय काय ग्रामसभा केल्या काय इथं? हा समजाने विचारायला? अरे देवानं तोंड दिलंय ना तुला, मग स्पष्टपणे सांग ना, यस का नो? का पोरगी बघायची डबल? दाजी तसं नाही. अरे तसं नाही मग कसं? नाही तसं असेल तर सांग, मामाला लगेच थांबी तुम्ही. येत यायला काय लाजतंय काय लाजतंय? अरे लिया का पोरगी तुला नांदवायची का नांदू मी? दाजी अरे मग काय तिच्या आईला चल लाडून पेड सगळीच खाऊ. चल सांगतो मी. पोरग जरा चकणं बघताय काय रे? चल. हो सांगून टाक. तू आत गेली तरी चालेल. असू दे मामा छगनला पोरगी पसंत आहे बरं का? घ्या धरून. हा हां नाना सांगून टाका बिंदास. ठरलं. हा चला मग काय ठरलं. ठरलं ठरलं. पाटील पुढच्या कामाला लागा. रमाबाईनी आता कामाला लागायला पाहिजे बर का? हा तर मंडळी साखरपुडा ताबडतोब करायचा आणि लगेचच लगीन उरकून टाकायचं. बरोबर आहे का नाही? वय तर लई दडपण आलो होतं ग बाई शारदेच्या लग्नाचं. बरं का गुरुजी, चांगल्यातला चांगला मुहूर्त काढायचा. असं तसं नाही चालायचं. काय अगदी तुमच्या लेकीचं लगीन आहे असं समजून बघा. कवाचं ठरलं म्हणायचं? शांत बसा की, बघते ना का मी बाहेर. पुढच्या आठवड्यात 12 तारखेला साखरपुड्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. काय सांगता? हो आणि याच महिन्यात 30 तारखेला लग्नासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे. अरे वा. हो तेव्हा लग्नाचा बार निवडून एवढून त्याला काय वा वा वा. मी काय म्हणते रमाबाईनी, की बसता कुठल्या दुकानात काढावा? अगं आपल्या गावातल्या दुकानातच जाऊया. तुझ्या काळातलं दुकान नका सांगूस. म्हणजे मी तर शारदेच्या लग्नात मी तर नवरीसाठी खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या. उडवीन राई राये वड्या. काय हवं तात्या? खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या. उडवीन राई राई वड्या. खबरदार जर टाच मारुनी. तात्या लग्न करते ती म्हणजे नक्की काय करते ती? हो उगाच काय रे तुझं मध्ये मध्ये? अरे म्हणजे देवाधर्माच्या साक्षीनं 2 भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र राहू लागतात म्हणजे लग्न करते ती. हा मग शारदाताई दुसरीकडे राहायला जाणार का? तिच्या नवऱ्याच्या घरी होई. हां पण मग नवरा का नाही जात नवरीच्या घरी राहायला? अरे प्रथाच आहे ना तशी. आता तुझी आई नाही का राहत इथं? हा हा पण लगीन मांडवातच का लावते ती? परसत का नाही लावत? शारदाताईच्या घरामागे केवढं मोठं आवार आहे. अगो बाई लगीन आणि परसात वा. अरे पण तुला काय लावायचं परसात लग्न? मग आमच्या खेळाच्या जागी बांधते की मंडप फंडप. मग आम्ही कुठं खेळायचं? अच्छा असं आहे होई. अरे मग काय महिनाभराची तर गोष्ट आहे. मग खेळा की तुम्हीच. अहो पण पुढच्या आठवड्यात मॅच आहे आमची हुप्याची टीम. बरं हा आधी लग्नात येऊन मदत करा म्हणा, मग खेळा मॅच तुमच्या. ठीक अरे आहे. येताना जमन शेटकडनं काकवी आणाल का तेवढी? हा आणतो की. नंदू शेठ आवरा लवकर, शाळेला उशीर होईल बरं का. हा जातोय की. पळा 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 पळा.
मेरी अरे हमें तो अपनों ने लूटा, शहरों में कहाँ गम था। मेरी किश्ती थी डूबी वहां जहाँ पानी कम था। विसरा तर शारदीला. तुमच्या काय खरं होय याच्या प्रेमाचं आता काय. अरे ती शारदी जेवण बनवती ह्याच्यासाठी आणि जेवतोय कोणतरी तिसरंच होतंय संते आता पुढच्या वर्षी मामा. ए उठ शंभे आला वाटतं. आईला आव्या आईला शिकली. काय म्हणते रे. हे ह्याकन्या काय म्हणले शिकली. काय म्हणणार. निरोप दिलाय मला सांत्याला. हो माग बापू बापू चहा भरा की एक कप. ए शंभू अरे निरोप सांग आधी. ज्या काय पळून जातो हे कुठं. एवढा उन्हाताना चालू या. बसू दे की निवांत. बापू अरे आधी निरोप मग चहा. हा सांगतो अरे सांगतो. बोल की. ए देख निया सांग की पटकन नाही ते सांगत्या मराला पटाक देशील. सांगतो की. मग सांग की शंभे. काय सांगतो की सांग की चटकन. बघ की आईला तुमच्या माईला दंबी माय का नाही. मगाची शितलीला घेऊन इकडे आलो होता का नाही. तेव्हा शितली मला म्हणली म्हणजे शारदी शितलीला म्हणली की संत्याला नेहमीच्या जागी भेटायला बोलवले. हा आता ती बाण्या हाणत असेल तर माहित नाही. अय शितली गोट बोलत नाही. अर्शपत तर ए दात्या दिकीच्या हे ह्याकन्या सगळ्यात चहा प्यायलाच होय. ए जिकवाल्या आडगड गिन्ना बाबू अण्णा धू माझा. कार तुझी चटणी धावतो तुला. तर आपण मामालाही पत्र लिहिले. तो सुद्धा संदेश वहनाचाच प्रकार. वृत्तपत्र, टपाल, त्यापुढे तार आणि चौथं दूरध्वनी. तर आता आपण टपालची माहिती घेतली. लका सोट्या तुम्ही सगळे आता आपलं खेळणं बंद होणार राव. खेळला असेलच ना. काय सूचनाच झालंय. तर होईल पत्र का? कसलं कार्य करतं. काहीतरी करायलाच पाहिजे. वाहनाचं कार्य करतं. तर आता हे जे फळ्यावर सगळं तुम्हाला लिहून दिलेलं आहे हे प्रत्येकाने आपापल्या वहीमध्ये लिहून घ्या बरं. लिहिलं का. आणि आता पुढची जी 2 साधनं आहेत त्याबद्दल उद्या येताना प्रत्येकानं 2-2 ओळी लिहून आणायच्या आणि आल्याबरोबर मला दाखवायच्या. काय रे कळलं का. हां आणि जर का लिहून नाही आणलं तर अंगठे धरून उभा करील.
कळलं का सगळ्यांना? हा, आज तुमचा गृहपाठ आहे. चला आता आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया. आता आपण बघणार आहोत ग्रामीण लोकजीवन आणि शहरी लोकजीवन. लिहून घ्या वहीमध्ये. तर चंद्या आता चिठ्ठी दे. आपण ग्रामीण लोकजीवनात आणि शहरी लोकजीवनात नको देऊ जा, नेमका कळलं काय मला फरक युरोप. आहे? ए काय चाललंय रे तिकडं? उठ, चला वा बाहेर. सर पण अजिबात बोलायचं नाही. बाहेर जायचं, अंगठं धरायचं. चल हो बाहेर. हा, तर आपण शहरी लोकजीवन शिकत आहोत. शहरी लोकजीवनामध्ये काय आहे, शहरी भागातून जे लोक येतात तर त्यांची जी भाषा असते काय? अरे पण तुला अजून फारके पाहिजे होते ना का? आता नको, मला काम आहे. तुझं घरी. अरे पण अरे नंदू पहिला मी झोका माझा हॅल बर ठीक आहे जा. सोट्या माझ्या बाब्या येत्या त्या पाहिजे. सोट्या फोडू नकोस. सोट्या फोडू नकोस. सोट्या खाऊ नकोस. सोट्या पाहिजे घे की मग. आधी झोका दे, बाब्या घे. आधी बाब्या दे, मग झोका घे. बर चालतंय. बर दे. बघतोस तुला. ए बॉम्बे, अरे ऐक की, दिवसाला एक मुंगी किती साखर जमत असेल ना रे? साखर? कुठे साखर? ठीक आहे, मला बी जरा खायला. ए ल बॉम्बे, आधीशिवाय का दुसरं जमत नाही का तुला? अरे सोट्या, मुंग्यासनी खेळायला लय जागा असेल हाय नाही? आणि त्यांच्यात लग्नाचा मंडप पण घालत नसती ती. अरे लग्नच करत नसते त्यांच्यात. व्हायला कायला का काय नुसतं बसल्यात? अरे खेळाच्या जागेचं का बघितलं का नाही? हिला का बंप काय का? आम्ही लका तुझीच वाट बघतोय ना. बरं ते जाऊ दे. ऐक, एक जागा आहे गुरु काकांच्या परड्यात. ए तिथे नको बाबा, त्यांच्या परड्यात एकदा बॉल गेला का नाही कधी येत नाही गुरु काका परत. मग मारण्यावर नको का? माझी आई सोडणारच नाही, नाहीच म्हणणार. माझी पण. मग राहू दे खेळायचं. काय बोलला? ए लय हुशार पडलास काय? पुढच्या आठवड्यात मॅच आहे, लगेच विसरलास काय? त्यांनी आपला बॉल जिंकलेला आहे मागच्या पावटी. आत्ता आपण बॅट जिंकल्याशिवाय सुट्टी नाही. ऐका नंद्या. होय मग काय. बरं ऐका की, मला एक जागा सुचली आहे. कुठली? चंद्याच्या घरामागं. तिथे खेळू शकते आपण. ये वय, पण त्या चंद्याला आपल्याला घ्यायला लागणार. अरे घेऊया की मग, आपल्याला खेळायला मिळायला म्हणजे झालं. ऐका नाही. मग काय, ती चादर चौधरी म्हणतात ना, कधी कधी शत्रूला पण जवळ करायचं असतं. चल साबू, जाऊन दे झाडून, डायरेक्ट शत्रूच्या गटात. ए सोट्या, आपल्याला परत साबू म्हणायचं नाही बरं का? अरे साबूला साबू म्हणणार नाही तर काय म्हणणार? ये साबू, ये खाली ये. थांब.
साब्या ये थांब आलोस थांब ये साब्या इथला हल ये थांब की आता कुठं पळतोस थांब की नाही थांबत ये ए सोन्या थांब की ओय मी आपण रे अहो काय आबा हाय का कुठं कुठं शोधलं राव तुम्हाला इथंच होतो हा पत्र आहे ना तुमचं हुडकून राहिलो म्हणलं रानात हायती का काय हे घ्या हे घ्या पत्र आलं. राम. तात्या काय रे कुठं बोंबला थिंडतोयस बस चल हिंडत नव्हतो काय मग मीटिंग होती दगडी अड्ड्यावर पाय पाय पुढे घे कुठे मीटिंग होती दगडी अड्ड्यावर मग मीटिंग बर होय ना आमचं ग्राउंड गेलंय आता दुसरी जागा पाहिजे हां मग मिळाली का ठरते अजून बर नाही का ठरलं मग अजून आमच्याच चंद्याला घ्यायचं दुसरी जागा पाहिजे अच्छा तात्या हां ते सनविवी काय असते हो सणविवी नाही रे सणविवी असते ते हा तेच ते हां पण काय लिहितात असं मराठीच्या तासाला बाई शिकवत होती मग बाईने नका सांगितलं मग हा सांगितले की म्हणजे सप्रेम नमस्कार पण जर मी सोटे किंवा बॉम्बेला पत्र लिहिलं तर मला आधी सनविवी लिहावं लागेल का छोट्या किंवा बॉम्बेला आता काही होऊ शकत नाही संतोष. बघ 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 तू नुसता फोटोच बघत बस. संत्या काही प्लॅन बिन करणार आहेस का नाही तर या महिन्याच्या अखेरीस जाते मी ह्याच्या संगत. अगं करतो की काय तर प्लॅन जरा ये बेळ देशील का नाही उगाच प्लॅन कर किती येळ द्यायचा आहे. येळ गेल्यावर ये माझ्या संगत पाठराखीन म्हणून सासरी. संत्या नक्की काय आहे तू डोक्यात मला नीट सांग बरं. तसं काय नाही अजून पण नाहीच का डार्लिंग मी तुला सांगून ठेवते मी तुझ्याशी एक शब्द बोलणार नाही जोपर्यंत तू मला काही कल्पना देत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार काय भेटणारही नाही. भेटणार नाहीस नाही नाहीच भेटणार. मग तुला मी माझा प्लॅन कसं सांगणार. मला काय माहिती ते तू ठरव. आणि तसं बी संत्या तू काही ठरवलं नाहीस अजून मग कशाला आलायस इथं. काय नाही रे सहज चालू होतो आपलं पुढच्या आठवड्यात नाही का आपली उपयाबरोबर मॅच म्हणून बोलायचं होतं जरा. आपली अरे आपलीच की मग तू चांगला खेळतोयस की क्रिकेट. अरे कधीपर्यंत नुसती फिल्डिंग करत राहणार आहेस. हवं तर तूच हो कॅप्टन. आपण म्हणजे अरे म्हणजे तू मी सोट्या ना बंब्या रे. संत्या काय करायचं ते लवकर कर बाबा. आता आप्पाने मला सक्त ताकीद दिल्या. लग्न ठरलंय तुझं गावभर हिंडणं बंद कर म्हणले. माझं मला माहिती हितपर्यंत मी कशी आल्या ते. हा आत्ता येत आणि ती शाळेत विचारलं चिठ्ठीवर तर फर्दीगडी म्हणजे काय तर गेला पळून. काय नाही ते उगाचच असतंय. अगं डार्लिंग खरं सांगतोय मी. अगं खरं तर बरं ऐक शारदे काय मी प्लॅन केला का नाही की त्याची चिठ्ठी लिहून पाठवीन तुला. चालतंय की. हा कुणाकडनं पाठवशील. गणमास्तरकडनं. हा लय शानी आहेस. कुणाकडून पाठवायचं ते माझं मी बघतो. हा काय करायचं ते लवकर करा नाहीतर संत्या तुला सारखं नाहीतर काय धमके देतीस तू. तुझं ना शारदे प्रेमच नाही माझ्यावर.
जा बाबा संत्या, मला बोलायचंच नाही तुझ्या संग. बरं ऐका, मला एकदा दादाला विचारायला लागेल. हा मग विचार की. पण माझे 2 अटी आहेत. मला 3 गोट्या पाहिजे. पण आज गोळे मास्तरांनी दिलेला गृहपाठ तुम्ही करायचा. जा की, एवढं कोण करतंय? चला रे. बर थांबा. मग उद्या शाळा सुटल्यावर आपण इथं खेळूयात. बर चालतंय. आणि ते फर्दीकडे म्हणजे काय? बोल की. ए अगं बोल ना. नाही म्हणलं ना. ए माझं पिल्लू. ए पिल्ल्या बोल की. ए माधुरी डिचकीत काय आहे? रुसलंय स्वय माझ्यावर. हा ए आता बोल बर का, माझी शपथ आहे तुला, नाही तर. संत्या आता काय रे बोलण्यासारखं? हाय की. काय? आय लव्ह यू. संत्या या कार्यक्रमाचे प्रायोजक लिरिल, विमल ड्रॉपेस, रेक्सोना आणि लाईफ बॉय गोल्ड. मला उशीर होतोय, मी निघते. जाऊ का मी? नाही उद्या ये ग. अब समाचार विस्तार से। प्रमुख राजनीतिक दलों ने देश की ताजा राजनीतिक स्थिति के बारे में आज अपना विचार विमर्श जारी रखा। इस बीच राष्ट्रपति श्री विचारों का और आदान प्रदान किया। उन्होंने भारत के मुख्य न्यायाधीश श्री रंगनाथ दादा काय रे? एक विचारू का तुला? आम्ही आपल्या घरात खेळू का बॅट बॉल? तुम्ही म्हणजे? मी नंद्या बंब्या आणि सोट्या. कधी? शाळा सुटल्यावर संध्याकाळी. हा संध्याकाळी? नाही तसलं काय जमायचं नाही. का खेळतो की, वाटलंच तुमचं खेळून झाल्यावर खेळतो, पण खेळतो. तरी पण नाही. आणि काय तसलं जमायचं नाही. दादा मगाच तू हिरपशी होतास काय? कवा? नाही मी अंबर बापूच्या टपरी होतो, हिरीव नव्हतो. मी ऐकलाय तुझा आवाज. आणि पण तर पोरगी पण होती. दादा काय लिहतोयस? काय नाही. ती ठोंबरेज म्हातारी सांगत होती की हिरो हडळ बसते म्हणून. खरंय का ती? हा म्हणून तर म्हणतोय तिथं खेळायचं नाही रात्री. आणि लहान पोरांनी तर अजिबात नाही. का? हडळ बसली का नाही मानगुटी येऊन, मग कळेल का. दादा मौन सुरू झालंय आता माझं. चंदिया आज खेळूया ना का तुमच्या ग्राउंडवर? खेळूया, पण मला एकदा दादाला विचारायला पाहिजे. कालच विचारणार होतास ना? का विचारणार होतो, पण मौन होतं काल. मौन म्हणजे? अरे म्हणजे बिलकुल बी बोलायचं नसतंय, अक्षर सुद्धा काढायचं नसतंय तोंडातून, आवाज पण नाही. मौन असल्यावर ढेकर दिला तर चालत नाही काय? असं कसं? ढेकराला नाही कसं म्हणायचं? आणि शिक आली तर आयला हे मौन बेनं लय डेंजर आहे. पण काय धरलंय सांगतात दादानं मौन? काही माहित. मी काल दादाला हिरमाकूनच तर बोलताना बघितलं. मी विचारलं हडळ तर नव्हती नव्हता, तर तो गप्पच झाला, म्हणजे घाबरला जणू. खरंच हडळ आहे काय तिथं? दादा म्हणाला की मानगुटीवर बसत्या, लय डेंजर आहे हडळ. ए ती दादाची मैत्रीण असणार. हडळ बिडळ तसं काय नसते. हिरी माग पुरीशी बोलायचं नाही,
पाप लागत असेल म्हणून तो भ्याला असेल. नंद्या, काल तू पिंकीच्या डब्यातले गारगे खात होतास ना? नंद्या, मग खरंच पिंकी तुझी बायको होणार का? ए तसं काय नसते बर का. असं असते, पिक्चर मध्ये दाखवतात. वय वय असंच असतंय. पिंकी नंद्याची बायको, 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 पिंकी नंद्याची बायको. काय भारी दिसते. दिसते ते सोड. हे बघ, हे बघे संत्या गुसकी डायरेक्ट. हा घुसतो की आणि घेतो हात पाय मोडून. केवढं तडपडतंय राव शारदीला बघाय. बरं चल, मी बी येतो. अरे तू आपलं बी हात राही आतमध्ये शितली. जा. हा बस, एवढं सोपं आहे होईल लगेन घरात घुसायचं. हिला बेदराटच आहे एक नंबरचं. बस बोंबलत. चाललं की हा. मामा, ए मामा, अरे आज काय बसला, दमला का काय? दमला हा? काय? म्हातारा झालास आता तू. चल इकडे पोतं उचल. चल पोतं उचल. हे पोतं उचल, मागच्या बाजूला नेऊन ठेव. मागच्या बाजूला नेऊन ठेव. हा, आणि ते सामान बी व्यवस्थित करून घे. चल बारक्या. आपलं काही राहिलं का रे? नाही राहिलं. काहीतरी राहिल्यासारखं मला जाम वाटायला लागलंय. म्हातारा झालो मी पण. तुला ते आणि ती चिठ्ठी इकडे आण. चिठ्ठी आण. इकडे हे वाच जरा. वाच बरं. श्री भैरवनाथ प्रसन्न, श्री सालपाई माता प्रसन्न, बस आता प्रसन्न. पुढचं वाच. ची सौका शारदा, ची छगनराव. अरे काय वाचतो, शिकला का नाही? चल पत्रिका छापू. चल. गेलं. मरतोय आता.
घे चहा. चंद्यागरला आला नाही होय अजून. तू का त्याची वाट बघतोयस एवढी? काय नाही असंच. येईल एवढ्यात. अरे वा आला होई. या खेळणार आहे ना का? नाही नको राहू दे. सांग की जातो का खेळ की खरंच. वय तर का नाही, पण माझं एक महत्वाचं काम करावं लागल. कसलं? चल सांग तू. ए नंदू तू पण चल. मी? हा तूच चल की. जा 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 जा. शारदीच्या घरी जाणं नसतंय ना का तुझं? आ हा मग एवढी चिठ्ठी दे की तिच्याकडे. का? अरे लय महत्वाचं काम आहे, सिक्रेट. तुम्हाला नाही कळायचं ती. एवढी चिठ्ठी पुचू. खेळायचंय ना का? होय होय देतोय की. कुठे जातोय दवा? हे देर ना द्या. देतोय चल. आणि हे बघ नंद्या, कळू द्यायचं नाही कुणाला चिठ्ठीचं. काय सिक्रेट आहे रे एकदम. तुम्ही मोठं झाल्यावर कळेल तुम्हाला बी. काय हा जा आता. ही चिठ्ठी संत दादाने दिली आपल्याला. ती शारदाताईकडे पोचवायची आहे आणि कुणाला बी कळून द्यायचं नाही. काय? हा बघू. ही म्हणजे चाचा चौधरी का सिक्रेट वाला काम आहे की. बघू मग काय हाय या चिठ्ठी. वाचू का? दादाने सांगितले वाचायची नाही, जशीच्या तशी शारदाताईकडे द्यायची, नाहीतर तांगडं मोडून ठेवीन. मी सांगू का? या 100% देशाला वाचवणारी सिक्रेट माहिती असणार. चाचा चौधरी म्हणतात, ए हल शारदाताईकडे कसलं देशात काम, काय बी बडबडतेस वी. बघू मग काय आहे यात. वाचूया. ए अरे तेच तर सिक्रेट आहे ना. ए आणि इकडे त्यात काय ते दादाने सांगितलं नाही, पण आपण आजच जाऊ. सिक्रेट काम आहे, अंधारातच उरकू. ए घेर ना द्या. अरे पण शारदाताई तर वरती असती, आपण तिथवर कसं जायचं. घुसायचं का डायरेक्ट? यायला एवढं झालंस काय? ए माझ्याकडे एक प्लॅन आहे. कुठला? ऐका, आपण आता वाड्यात जायच्या आधी केसवा नावाचं दुकान लागते बघा. केसातवा? हा आता तूच काढ त्याच्या केसातल्या वा. तोपर्यंत आम्ही पुढं सटकतो. आता आपण आज जाण्याआधी पांडा काका नीटून ना बिड्या मारत बसलेली असतात. चंद्या तू जायचं आणि नुसतं म्हणायचं, काका काका बिडी पडले बघा खाली तुमच्या धोत्रातनं. आता आत आल्या आल्या डोंबरे आजी जात्यावर बसलेली असते दळत. तिकडं कोणी बी लक्ष द्यायचं नाही. तिला एका जागेवर उठायलाच तास लागतोय. तर सोट्या तू तिच्यावर ध्यान दे. काय आता बॉम्ब्या तू रम्मा काकूंना स्वयंपाक घरात गाठायचं आणि नुसतं शारदाताईचं कौतिक करायचं. मग ती तुला पाहिजे ते खायला देते बघ. हा पण नुसतं खात बसू नको, काकूवर पण ध्यान दे. काय आता राहतंय ती चकणं, ती वाढत नुसतं यारझारा घालत असते. चंद्या तू जायचं आणि फक्त म्हणायचं की बंडून आणून बाहेर बोलवले, तुमच्या लग्नाचं काहीतरी सांगायचं आहे. ती लगेच पळत जाते बाहेर.
मिशन फत्तेच मग कळलं का सगळ्याच प्लॅन वय वय एनी प्रॉब्लेम सिक्रेट प्लॅन आहे चला रेडी 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 वय वय तुमच्याकडनं ना काहीच नाही होणार मीच बघतो आता काय ते चला चल काय बाई तारा कधी झिंजर पडते तिच्या आणि विचारते लाज कशी नाही वाटत तुला लाजी कुठली बिंदू बिचारी साधीच आहे बस म्हणून नाटक चालू राहते सगळ्यांची नंदूचे बाबा असतं असतंय खरं असतंय माहितीये मला अगं किती सहन करावा लागणार आहे त्या बिंदूला काय माहिती अजून अगं सुशी आपल्याला जायचंय नो का वय ग निघूया हा चला चला रवि ललिता जी ये पुरानी हाफ पैंट और कसं होत असेल बाई त्या बिंदूचं देव जाणे कारण नंद्या आलास बाबा उशीर केलास आला भाकरी झाकून ठेवली ती खाऊन घे आणि अभ्यासाला बस पाहिला मी शारदीकडे जाऊन येते जरा आणि घरात पसारा करून ठेवू नको मी बी येऊ का तुझं काय काम तिकडं येतो की अरे कटाळशील बाबा नाही कटाळणार येतो की ग असं म्हणतोयस चल मग चल शिकले छगनरावांचा फोटो बघू बघू आता
आता काय बाबा, थाटमाट काय, नट्टापट्टा काय, लगीन ठरलंय नाही का मुलीचं, जणू काय राणीच. आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीचं काय, बदामाचं दूध आणि ते पण केशर घालून. उगतातीच कटू नका. माझ्या नंतर तुमचाच नंबर आहे. तुमचं बी लगीन ठरवतीलच की बंडू नाना. एकदा का ठरू देत मग बघतेच. अगं पण बरं झालं बघ शारदी लगीन करती असती, नाही तर कुठवर त्या संत सगळं ठेणणार होतीस गावभर. नाही तर काय, उग गावभर चर्चा. मग काय. आले ताई, काय रे नंद्या, एक सिक्रेट काम आहे. सिक्रेट काम कसलं? संत दादांनी चिठ्ठी दिली आहे. ठीक आहे, तुला द्यायला सांगितली होती. लय झाक काम केलंस. आता एक काम कर, इथं थांब, कुठं जाऊ नकस. नाहीतर एक काम कर, चल माझ्या संगत वरच चल. शिकले, तुला निजीला आईने खाली बोलवलंय करंजा कराय. हा ठाव होतं मला. सारण बनवाय काकूने मी मलाच बोलवत्यात. चांगलं करते ना मी. चल गाईजे चल. ही चिठ्ठी फक्त संत्या दादालाच द्यायची. दुसऱ्या कुणाला दाखवायची बी नाही. आणि ऐक, संत्या दादाच्या चिठ्ठी एवढं सिक्रेट काम आहे बरं. वय कधी देशील? उद्या शाळा सुटल्यावर. चालतंय. लय धाडशी आहेस रे. बरं लपवती चिठ्ठी. आलात का? हा उशीरच झाला जरा. चला वाढते मी जेवायला. काय नंदू शेठ? काय नाही काय नाही. नंदू या रे जेवायला. हा आलो. अरे येतेस नव का? तात्या थांबली ती. हा आलो आलो. काय चाललंय रे तुझं? हा चल लवकर. तू हो की पुढं, मी आलो. तात्या थांबली तुझ्यासाठी. चल लवकर चल. नंदू हा आलो. ये बाहेर आधी. काय रे, काय केलं तू चिठ्ठीचं? दिलीस का नाहीस? हा मग काय, कालच दिली की. घरला गेलो तर आई चालली होती शारदाताईकडेच. तेव्हाच जाऊन देऊन बी आलो. मग काय म्हणाली शारदाताई? मी काल दादाला मारल्या थापा दिली म्हणून. तर ते विचारत होता की चिठ्ठी बिट्टी दिली का नाही. मी म्हणलं दिली.
गावली का? काय झालं? मिळाली का? अरे बोल की. चिठ्ठी हरवली. आता मेलो. अशी कशी कोटाच्या खिशात ठेवलीस तू चिठ्ठी? ते बी मास्तरच्या खिशात. काय का एक चिठ्ठी सांभाळायची झाली नव्हे तुला. आता काय करायचं? आता खावा मार संत दादाचा. आम्ही का खावा मार? नंद्या खातोय त्याचा तो मार. आणि संत दादाला बी तेच सांगल. अरे पण तूच नंद्या, तू घाबरू नको. मी आहे तुझ्याबर. मी बी खाईन मार. नंद्या, मी बी. नंद्या, तुझ्या बाबांच्या खिशात लय चिठ्ठ्या असतील नाही? हा. मग ते सगळं देऊन कुठे जातात? ज्यांची त्यांना देऊन टाकतात आणि नंतर पोस्ट ऑफिस मध्ये ठेवतात. मग त्याने ती चिठ्ठी पोहोचवलीच असेल की ते आपलं सिक्रेट चिठ्ठी होती ती. बंपक कुठला? मग त्याने ते वाचली नसेल काय? नसेल. पोस्ट मास्टरांना चिठ्ठी वाचायची बंदी असते. म्हणजे वाचली बी नाही आणि दिली बी नाही. म्हणजे ती चिठ्ठी पोस्टातच आहे. चला अरे चल की. अरे चला. अरे माझं बी घे. चला अरे चला की. गुलाबी पाकिटाची चिठ्ठी, पर पत्ता भी नाही, नाव भी नाही. नक्की कुणाची असेल ही चिठ्ठी? मालिकेतली बिंदू बी अशी साधी बोळी आहे. तिच्या नवऱ्यासारखं मास्तर बी. काय लिवलंय? कुणी लिवलंय? चाफ्याची फुलं, गुलाबी पाकिट, बदाम. कोणी दिली असेल ही चिठ्ठी? माझा नवरा असा पोस्टमन कामासाठी गावगाव हिंडत असतो. दुसऱ्या गावात त्याने एखादी बाई तर.
संत्याचं बॅड लगेच खराब आहे का? काय झालं मग काय आता पोरगी एवढे सपोर्ट करते म्हणल्यावर त्यानं आतापासून पळून जायला पाहिजे होतं का नव्हतं? बरोबर ठेवलंय एवढं सोपं आहे होई. मग उसात नेण्यापेक्षा सोपच की. काय बोलतो हा? आईचं पानसट कुठलं. ए काय कधी तुईस आपलं खरं प्रेम आहे शारदीवर, कळलं का? हे बघे बाबा चला खरं प्रेम. अरे भावा तसं नाही. मग बोल तू बोल, आपण प्लॅन करायचा काय? बोल ना. नाही नको जाऊ दे. अरे सांगते आहे येडा आहेस काय? मी हाय ना तुझ्या बरोबर, तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहोत आपण. तू फक्त बोल. खरंच करशील? हो करेन ना. बघा शंभू, अरे करणार, मी करणार म्हणजे करणारच. तसं असेल तर पाटलाशी एकदा बोलशील कर. चालेल. ए चल. येडा आहेस ऐक का? की ए, ऐक की आव्या. चल. ए, आव्या. ए शंभू शंभू ऐक की हे संते अरे ते शंभ्याचं काय ऐकतो तू हा? ए अरे ऐक ना, मस्करी नाही करत आहे राव, सिरियसली बोलतोय. अरे तू फक्त हो म्हण ना, आपण सगळं करतो काय ते. तू फक्त हो म्हण काय म्हण बोल ना. अरे तू अरे सांगते हा काय हा? ह्याचे आईला ह्याचे ह्याला तिला पळवून न्यायची नाही, तिच्याबरोबर काय प्लॅन करायचा नाही. थांब आता काकीला येऊ दे, तिला आल्यावर सांगतो. तीच करेल काय ते. काय रे? हा बोल 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 की. ओ काकी मी बोलतो आता. ए गप्प आहे शांब्या. यायला काय लावलं रे सकाळपासून? हा मग तोंड पार सुकून गेलं याचं. हा बघ की. काय रे? काय नाही हा? जा तू चहा कर सगळ्याच नाही. आणते. काय काकी कधी पण असा चहा करून देणार हा? सुनाना की घरात घ्या की विश्रांती. एकदम बरोबर. खटक्याव बोट जाग्याव पलटी झालंच पाहिजे ना. काय रे? एकदम माझ्या मनातलं बोलतोयस बाबा. पण तुमच्या दोस्ताला सांगा, घ्या मनावर. ते कसलं मनावर घेते, त्याचं सगळं आम्हालाच करायला लागते इथं. आणि काकाला म्हणावं शहरात आणा एखादी मस्त. मग कशी पाहिजे तुम्हाला सुनबाई? म्हणजे तुमचं काहीतरी ठरलंच असेल ना. गावातली पाहिजे का बाहेरची पाहिजे का ओळखीची पाहिजे का जवळची पाहिजे? हा सांगू का? सांग की. हे काकी मला माहितीये ना, तुला त्या बिंदू सारखी पाहिजे ना. हा? हा म्हणजे हाय ती तशी चांगली. काकी ह्याचं कुठं ऐकताय काय की? अरे तसं नाही र, मी आपलं ए, आई. काहीतरी बोलायचं. तू कशाला लागतेस यांच्या नादाला? जा चहा कर जा. आणते. तुम्ही बसा. नाही एवढं चांगलं सांगतोय आपण. मग काय? आता वाचलंयस तू फकडे, पण आता लवकर बघ काहीतरी, नाहीतर जायला लागेल बुंदी वाढायला. हा वाढतो की बुंदी. तुमच्या मायला बुंदी वाढते. तू बुंदीच वाढ, बुद्धी काय वाढत नाही ह्याची. आता आज जाऊन विचारायचं. अरे पण विचारणार कोण? ए जा, सारखं सारखं मीच होय, तुम्ही बी करा की काहीतरी मदत. आता नाही नाही वय नाही वय वय नाही तर अहो काय होई, अजून कालची टपाल केली नाही की? देतो की. आजच्या जाऊ द्या. होय. आणि त्या आतमध्ये ही सगळं फाईल करून ठेवा. होय. थांब जबर. काका बंब्या काय रे, आज काय करतोयस इकडं? तुमच्या पिशवीत लय पत्र असते ती हाय नाही, हं, आणि कोर्टाच्या खिशात पण हं. का रे? कधी कधी चुकून पण राहत असतील की. होय राहतीत की. हे वय मास्तरांच्या खिशात लय पत्र असते ती. मग पुढं आता पुढं काय झालं की विचारून. अरे त्या पत्राचं काय करतात ते विचार की. अशपथ विसरलोच की. काका मग काय करता हो तुम्ही त्या पत्राचं? काय नाही, देऊन टाकतो ज्याची त्याला. काय नाही,
ज्याचा त्याला नेऊन देते ती. आणि मग काय? अरे ज्या चिठ्ठीवर पत्ता नसतोय त्या चिठ्ठीचं काय करतात ते विचार की. बंपा कुठलाय? पण समजा एखाद्या पत्रावर पत्ताच नसला तर. अरे काय झालं का रे तुला? सारखं आपला आत बाहेर करतोयस. हा काय नाही, आमच्या बाईने सांगितलंय की तसं विचारायचं काय? असतं, त्यानं ज्ञान वाढतंय. हम्म. पण तुम्ही सांगा की या पत्रांच तुम्ही काय करता? पत्ता नसलेलं पत्राचं हा, काय नाही, ठेवून देतो ह्या कपाटात. आलं कोणाच्या लक्षात आलं, कोणी नाही आला तर देऊन टाकतो ज्याची त्याला. हं? गेला वाट सारखं आपला आत बाहेर. पत्ता नसलेली पत्र त्या कपाटात ठेवती ती. अरे बापरे. अगं काल त्यो प्रीतम बिंदूला खोटं सांगून गेला ना त्या सटवीला भेटाया. ही दोघं मिळून आपल्या बिंदूला फसवते ती ग. वय ना ग, आज भेटणार हाय ती दोघं. म्हणजे तुला काय वाटतं ग? प्रीतमला वडल का ग ती बाया चाळ्यात? तर ग लई बाराची हाय अगं ती. आणि प्रीतम सारखी साधी बोळी माणसं फसतात की लगी त्याच्यात. पण मी काय म्हणती, एवढी बिंदू सारखी देखणी बायको घरात असताना बाहेर शेण खायला जायचंच कशाला का ना? हा अगं सुशे, तुला काय झालं? अगं तू काय बोलनास? आता हिला काय झालं? काय माहिती बाय, बिंदूची अवस्था सुशीला बघवत नसेल ग. मला बी कुठं बघवत्या. खरंय बाई. रंगा काका ऐका की, मला कपाटाची चावी देतं का? तात्याने सांगितले. अहो खरंच तात्याने सांगितलंय तर. एक महत्वाचं पत्र राहिले कपाटात, ती घ्यायचंय. चालतंय, मग मी पण सांगतो तात्यासनी. मी रंगा काकांना म्हणलं होतं चावी द्या, पण त्यांनी खाल्ली होती तंबाखू आणि नुसतं करत होतं. मला काही कळलंच नाही. चावी घे. धर धर धर. हा. आणि थांब, मास्तर्सनी सांगू नको मी तंबाखू खाल्ली होती म्हणून. काय? होय, आणि तुम्ही बी काय सांगू नका. हा. नाना, बाकी तुम्ही म्हणल्याप्रमाणे मुहूर्त बाकी चांगला काढला. एकदम सगळं व्यवस्थित केलं का नाही? पडलं व्यवस्थित. नाही होणार इतकं लवकर, कारण माझ्या एकट्याच सगळं. माझ्या मागं कोण? आता हे सगळी कामं इकडे पैसे काढायचं, ते जेवणाचं पण करायचंय. मी का? अरे मग आणखी दुसरं कोण आहे का इकडे? हा, काय म्हणत होता तू? आणि ते बस्त्याचं पण करायचं आपल्याला. बस्त्याचं करू, सगळं करू. हे घे. बरं, गुळ आणि गुळ. आता बस्ता कुठं करायचा आपल्याला? मागच्या बाजूला करू ना आपण. ए यार, बघतो काय, जा की गुळान आणतो की. आणि ते मागवाचं पण करायचं, ते कुठे करावं? आणि ते मागच्या बाजूला करू ना आपण. समोर जागा नाही आपल्याकडे. मागच्या बाजूला करू ना, एकदम मोठी जागा आहे, सगळी माणसं बसतील. काय झालं?
कुठं काय? अगं तू सांगत्या तो अजून पण तुझ्या भोवती घेट्या घालतोय बर का. बघितलं मी आत्ता त्याला खाली. काय सांगतेस? शारदे मी तुला सांगते त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी भानगड सुरू आहे बघ. वय का? हा. शितले अगं परवा तर त्याने मला चिठ्ठी पण पाठवली होती ग. तू त्याला जरा हाकलून का नाही लावत ग शारदे? तेच करणार आहे मी. हा मग मी पण त्याला चिठ्ठीच पाठवली होती. काय? आपण आता नको भेटूया म्हणून. मग तो अजून माग माग का करतोय तुझ्या? खळचट आहे ग ते. खुलचटच आहे. शितले हा. ऐक की. हा. माझं एक काम करशील का? काय? संत्याला ना माझा निरोप द्यायचा आहे. हा. त्याला म्हणाव शारदेने तुझी चिठ्ठी वाचली. तिचं उत्तर तर तुला माहिती आहे, ती सांगते तसंच कर म्हणा. हा लई शाळी झालीस की. माझ्या पाठी नुसतं लिचण लावून ठेवू नको. आधीच सांगून ठेवते मी तुला. शितले लिचण कुठे? छोटं काम आहे. मी करणार नाही. ऐक की शेवटचं काम आहे हे. आणि याच्यानंतर परत असणार आहे का मी तुला काही काम सांगणार? सांगती शेवटचं सांगणार. हा चालतंय की. इथं बी नाही का? वयराव. चिठ्ठी हरवलेला का? मला हे अजिबात चालणार नाही. किती मोठं संकट टाकलंस माझ्यावर. माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस रे. सगळे म्हणतात माझ्या नवऱ्याने बाहेर एक बाई ठेवली आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून भोळेपणा केलाय. पण देवा तू सांग मला विश्वासावरच ये हळू ये. ना रे. हळूहळू आणलं का रे गुळ? दर मात्र डॉक्टरकडे घेऊन जा. तापनं फनफनली ती. जाशील नाही व्यवस्थित? ए काय बघतो रे तिकडे? घेऊन जा तिला. हा जा. न्याय मागू मी. सांग कुणाकडे न्याय मागू मी. अहो मी अशी कुठे कमी पडले म्हणून तुम्ही बाहेर बाई ठेवलीत? मुळात तुला माझ्या आयुष्यात तोंड घालायची गरज काय? मी बाहेर मला वाटेल ते करीन. तू विचारणारी कोण? अहो नका हो असं वागू माझ्या सोबत. माझे खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि मी तुम्हाला असं दुसऱ्या बाई सोबत नाही बघू शकत. चालती हो माझ्या घरातनं. नाही नाही नाही. मी मेले तरी या घरातून जाणार नाही. नाही जाणार मी. नाही जाणार मी. बघ रडायचं नाटक करायची काही गरज नाहीये. घरात पैसे देतोय. माझी जबाबदारी तिथे संपते. आणि तसंही तू मला आवडत नाहीस. असं बोलू नका हो. माझं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. का ग एकदम मधनच निघाली? बरं वाटणं झालं बघ जरा. काय झालं ग? ताप बिपाला का काय? बिंदूची गत बघवत नाही ग. ए आज काय झालं ते मी तुला उद्या सांगे ना. आयुष्यभर तुझ्या सोबत राहीन म्हणून तुझी काळजी घेईन. बस
बस झालं आता. आणि ते रडणं बंद कर. मला स्वतःचं असं काही आयुष्य आहे की नाही, मला काय करायचं हे मी ठरवणार. आणि तुला हे पटत नसेल तर तू माहेरी जायला मोकळी आहेस. गेल्या जन्मी मी असं काय पाप केलं होतं म्हणून हे दिवस माझ्या वाट्याला आलेत. आणि यांनी काय ग दारातच उभी राहिलीस? काय लिहू तसं? अगं ते पुण्याच्या सोपंदादासनी पत्र लिहितोय. दिवाळी येणार आहेत ना इकडे, मग येताना पुस्तक आणायला सांगतो की त्यासनी. आता आम्हासनी काय माहिती सोपान दादासनीच लिहिताय का अजून कुणाला? आम्हाला कुठे येते वाचायला? दूध बघू आणखी. संपलंय. शारदीच्या लग्नाची तयारी चालली आहे वाटतं. मुलगा बाकी चांगला मिळा बरं का पोरगीला. हो. अरे बरं झालं आठवलं. उद्या दुपारी चाललो मी तासगावला. याला बहुतेक रात्रच होईल आणि जास्तच उशीर झालं तर सकाळीच येईन मी. एवढं काय काम असतो तुमचं तासगावला? काय झालंय का तुला? जेव जेव. अगं पोस्टाचंच काम आहे, दुसरं काय असणार आहे तेव्हा? आम्हासनी काय ठाऊक पोस्टाचं का काय ते. या तुम्ही तात्या. हा हा. अगं हळू. चल येतो का मी.
अन सटवीने काय जादू केली की तिच्या नादात चिठ्ठी पण बघायची विसरली. आणि आता गेले तासगावला. लगाव्या कोणतरी कोड अर्धवटच सोडले. 2च शब्द राहिले ती. बक्षीस म्हणून मिक्सर मिळणार आहे. सोडायचं का? आण बरं. बक्षीस काय तर मिक्सर. मिक्सर मिक्सर म्हणा मिक्सर. आता सोडवा कोडीन मिळवा मिक्सर आणि द्या त्या शारदीच्या लग्नात आईर म्हणून. घालवात आमची बाग. तुम्हाला कळायची होई खऱ्या प्रेमाची किंमत. खरं प्रेम. अरे कधीतरी सिरियसली घ्या की. माझ्या तुळशीच्या फुला कसं वाटतंय तुला सांग आता कसं वाटतंय तुला सांग आता कसं वाटतंय तुला. बापू चहा टाकी. अरे शंभ्या आलो. या लवकर हो. काय कालवा काय चाललाय? हे बापू चहा टाकी एक कप. हा अरे सांगताय चेहरा का पडलाय तुझा? अरे हो शारदीने अजूनच निरोप दिलाय तुझ्यासाठी. खरं काय? हा तुला कवा भेटली शारदी? मला कशाला भेटती या? शारदीनं शीतलीकडे निरोप दिला आणि शीतलीनं माझ्याकडं. आईला शितली तुलाच बरं भेटते र. ए आव्या आपण नाही जात तिच्याकडं. निरोप दी म्हणून सांगाया तीच येते माझ्याकडं. बघ बाबा आव्या नाही तर शितली जायची निरोप द्यायच्या नादात संभ्या संघ जीप मधनं आणि तू इथंच बसायचा संत्यागत फाट्यावर. ए दत्त्या गप रे. गप. ती जाऊ दे. शितली काय म्हणत होती? अरे सांगतो. अरे शीतली म्हणत होती म्हणजे शारदी शीतलीला म्हणत होती की शारदीनं तुझी चिठ्ठी वाचली आणि तिचं उत्तर तुला माहित आहे. ती जसं सांगतं का नाही तसं कर. कसलं उत्तर? तिनं कुठं उत्तर दिलंय मला? ते काय मला माहित नाही. निरोप तर एवढाच होता. ये बापू चहा भर की. छंद्या शारदीची चिठ्ठी कुठे आहे? अरे बोलतो का? अरे सांगतोयस का? आई मी आलोय जेवाय दे. अरे आला का? खायला दे भूका लागली ती. देते. घ्या. अरे
आधी इथे ये. दिवसभर गावभर बोंबलत फिरायला पाहिजे. अभ्यास नको करायला, काय नको. आधी इथे बस. इथं बस. आज मीच घेणार तुझा अभ्यास. काढ वही. अगं पण आमची मीटिंग आहे दगडी. मीटिंग फिटिंग नाही सांगायचं. गप गुमान अभ्यासाला बसायचं. काढ वही. धरतीची आम्ही लेकरे भाग्यवान. मोठ्यान वाच. धरतीची आम्ही लेकरे, शेतावर जाऊया संगती गाऊया. रानावनी गाते जशी रान पाखर. मेहनतीमुळे केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं फुले शिवार. ही काय लिहिलंय? अंकलिपी. अगं आई मी चौथीत आहे. हेच वाचायचं. सांग काय लिहिलंय? मी. मी म्हणजे म्या. ही काय लिहिलंय? तू. तू. याला काय म्हणते ती? सोबत. तू मी सोबत. ही वाच. वाच. बस 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 बस. आणि ही ल ला ली ली. बस बस बस. तू या य ला. आई मी जाऊ का? सो. आई मी जाऊ का? जा. मी तू सो तू सोबत या य ला त या. ही काय लिहिलंय? त या तयार. अगो बाई, मी तुझ्या संग तयार. ह्याच्यात तिचं नाव बी असेलच की. सटवी कुठली. का ग शारदे, एकटीच बसली? परत इथं असं कधी बसायला भेटल देवालाच माहित. का ग असं का बोलतीयस? अगं गुणाचं आहे पोरग. सुखात ठेवील बघ तुला. आई. मी त्या छगनराव संगत लग्न केलंच पाहिजे का ग? का ग पसंत नाही मुलगा तुला? अगं घरदार चांगला आहे, सासू छान सांभाळील, लई दूध त्याचा आहे बघ घर. छान नांदवतील ग पोरी तुला, छान नांदवतील. पण आई अगं माझं प्रेम नाही ग त्याच्यावर. माझं बी नव्हतं ग तुझ्या भावावर, पण नंतर समज झालंच की तसंच तुझं बी होईल. असं कधी बी कुणा बी संकट होत असतंय होय प्रेम. अगं येळ आल्यावर समजा ठीक होतंय बघ. तुला सांगते, दोघांनी एक साथ बसायचं, उठायचं, एकमेकांचं सुख दुःख एक दुसऱ्याला सांगायचं, दुसऱ्याची काळजी घ्यायची बघ. मग जे होतं ना त्यालाच प्रेम म्हणतात. तुझं बी होईल, समजा ठीक होईल. पण आई माझं आता जास्त विचार करायचा नाही. तुझ्या बानी लई विचार करून तुझं लगीन ठरवलंय बघ. आता समजा छान होईल. चल बाळे आतमध्ये चल, मी तुला छान गरम गरम खीर करून खाया देते. चल पोरे. देवा न ग विचार करू नको. चला बाया ये. आई नाही, काय नाही, आलेच मी.
मला लय कस तरी वाटतंय बाबा. संत्या दादा तसा लय गरीब आहे. व्हायला का काहीतरी करायलाच पाहिजे. मला तर काही कळणच झालंय. दादानं मला जवळजवळ गाठलंच होतं घरापाशी. अजून किती दिवस पळायचं राव असंच. मी काय म्हणतोय, शारदाताईला सांगायच का अजून एक चिठ्ठी पाठव म्हणून. चपला ना हाणाला आपल्याला. सोट्या काहीतरी सांग की. आईला मी दुपारी सहज बसल्या बसल्या विचार करत होतो की शारदाताईचा निरोप आपणच लिहून दिला तर. हा असं कसं, त्याला आपलं अक्षर कळणार नाही. अरे त्यात काय एवढं, आपण सांगायचं की शारदाताईंना आम्हाला कानात निरोप सांगितला होता, तो आम्ही लिहून काढला. जबरदस्त, लय भारी. अरे पण आपण लिहायचं तरी काय, आपल्याला कसं माहिती शारदाताईने काय लिहिलं होतं ते. अरे संत्या दादा, शारदाताई संत्याताईची मैत्रीण नाही का नाही. हा मग तू माझा मित्र, मी तुझी मैत्रीण, असंच काहीतरी असेल नाही. वय 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 असंच काहीतरी असणार. हा मग चालेल. चालतंय चालतंय, बेस्टच. चला चला. दादा चला लवकर उतरा. अरे दादा, का रे चंद्या, काय झालं? संत्या दादा कुठं आहे? संत्या, संत्याला तर नदीकडे जाताना बघितलं होतं. अरे पण काय झालं काय? चला. अरे चंद्या, काय झालं यांना? हे बघ, असं शांत बसून काही होणार नाहीये. असं काय बोलताय तुम्ही? माझं पक्क ठरलंय, मी हिच्याशीच लग्न करणार आहे. अहो असं काहीतरी नका बोलू हो. आम्ही लग्न सुशी करणार मावशी, आईने बास्कप पाठवली ती चिवड्यासाठी. ठेव. अहो असं काहीतरी बोलू नका हो, पाया पडते मी. पिंकी, इकडे ये, इकडे ये. मी सांजेला इथं असं बस. काहीतरी बोलू नका. परमेश्वराच्या जागी मानते हो मी तुम्हाला. ही कसं वाचते ती ग? कुणाचं अक्षर आहे? किती गबळ आहे? अक्षर गेलं मसनात. काय लिहिलं सांग? संतोष. संतोष. ही कुणाचं नाव आहे? शारदा. शारदा. जाते. संतोष. मी हा, हा, जाते. पळ. संतोष आणि शारदा म्हणजे मास्तर. उगा संशय घेतला त्यांच्यावर. हे तर संतोष आणि शारदाचं. तरी
तरी मला वाटत होतं मास्तर असं काही बी नाही करायचं. शारदा चालली आहे संतोष संगट, म्हणजे मास्तर कुठं बी नाही जायचं. आणि घरात में चालती हो. नाही गेट लॉस्ट. नाही बिंदू, माझं समजा ठीक आहे बघ. दादा हे घे. शारदा ताईने तुला दिल्या. जातो आम्ही. अरे श्री सनविवी प्रिय संत्या दादा, कळवण्यास आनंद होतो की माझे लग्न ठरले आहे. लग्नाला बुंदी वाढाय नक्की ये. तू माझा चांगला मित्र आहेस, पण आता आपल्याला विहिरी मागे बसता येणार नाही. आता मी माझ्या नवऱ्यासोबत विहिरी मागं बसणार आहे. ताक, तुझं अक्षर खूप छान आहे. तुझी शारदाताई. भोगासी काय करील पार गाळावर हसू तुझ्या लई लई नादर. कॅडबरी बनी माझा जीव गोळी बिस्कुट झाला बिरमाचा माझा डार्लिंग. इस्कुट झाला बिरमाचा माझा इस्कुट झाला. बिरमाचा माझा इस्कुट झाला. आशिक झालो दिवारा बी झालो गावामध्ये समद्या फेमस झालो. चढावर गाडी माझी मौसम लई बेकार. सपनामध्ये आलो तुझ्या अंगावरी चादर. पिक भवानी राणी माझा जीव हात गाडी झाला. चिठ्ठीचा माझ्या साथ 16 मोळ झाला.